नमस्कार मंडळी, सिल्वर स्टाईल प्रेझेंट्स बॅचलर्स लाईफच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे कमळी या मालिकेतला ऋषी म्हणजेच अभिनेता निखिल दामलेच्या घरी बघायला त्याची बॅचलर्स लाईफ सॉर्टेड आहे की मेसी आहे आणि पुण्याच्या निखिलला मुंबईमध्ये ॲडजस्ट करायला कठीण गेलं आहे की सोपं गेलं आहे हे सुद्धा सगळं जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊया निखिलची बॅचलर लाईफ कशी आहे हे बघायला. चला. हरवलं होतं मुंबईत. आता आपण हे वॉटरमेलन कोकोनट तिकडे जरा पॅन करा काहीच. अजून राडा घातला नका बघू. काय निखिल लग्नाबद्दल काय विचार आहे? Cheers to bachelor life. Cheers to bachelor life. Play hard, shine harder. Hello. येस येऊ का? प्लीज कम इन. या निखिलच्या ठाण्यातल्या घरी. हॅलो. तुम्ही बघू शकता जस्ट म्हणजे एकदम असंएको होतोय आवाज, म्हणजे जस्ट शिफ्ट झालाय, घर लावतोय राईट. आणि म्हणजे कमळी ही सिरियल सध्या खूप ड्रामा सुरू आहे आणि तुम्ही सगळे खूप प्रेम देताय. कसं मॅनेज होतंय? म्हणजे जमतंय हळूहळू. वेळ लागतोय अजून घर सेट करायला, पण प्लीज येस वेळ लागतोय पण स्टील गुड. येस. आणि आज संडे आहे. निखिलला संडे किती सुट्टी मिळते? म्हणजे युजली महिन्यातनं किती सुट्ट्या मिळतात? 2-4 वगैरे मिळतात. पण संडेला जरा बरं वाटतं. म्हणजे एक तर संडेला ट्रॅफिक पण नसतो रस्त्यावरती, तर मग बाहेर काही प्लॅन बिन केला तरी जरा बेटर. येस. पण मला सांग निखिल, आता तू 7 वर्ष झाली मुंबईत आहेस कामानिमित्त, राईट? पण पुणे आणि मुंबईमधली सुट्टी कशी तू एक्सप्लेन करशील? म्हणजे डिफरन्शिएट कसं करशील की पुण्यातली सुट्टी कशी असते आणि मुंबईतली कशी असते? सो मी पुण्यात होतो तेव्हा मी खरं तर लहान होतो. म्हणजे तेव्हा मी इंडस्ट्रीत नव्हतो. सो तेव्हा 11वी-12वीत असताना सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर क्रिकेट खेळणं वगैरे हे होतं. आणि आता माझे सगळे फ्रेंड्स पुण्यातनं शिफ्ट झाले आहेत, सगळे US UK मध्ये असतात. त्यामुळे आता मी पुण्याला गेलो तर मला सुट्टीत खरं तर खूप बोर होतं, कारण माझे फ्रेंड्स नसतात. पण आता माझे इथे फ्रेंड्स आहेत, त्यामुळे आता मी तेच करतो जे मी तिथे करायचो. आजही आम्ही क्रिकेट वगैरे खेळतो मित्रांबरोबर. पण असं ते वाद म्हणतात ना, मुंबई पुणे, तो वाद कधी मिटणार नाहीये. पण मला काही डिफरन्स नाही वाटत की पुण्यात गेल्यावर म्हणजे सराउंडिंग किंवा तुला काही डिफरन्स जाणवलाय मुंबईचा? नाही, असं नाही. म्हणजे मी एकतर आपण वादात पडतच नाही ना. मुंबई का पुणे म्हटल्यावर आपण ठाणे म्हणायचं, म्हणजे वादच मिळतो. करेक्ट आहे. म्हणजे आपण काही की नाही बीच में हम लोग. एनिवे, आपण काहीतरी मस्त छान प्यायला बनवूया का? खरंच गरज आहे. येस. चलो. काय बनवतो आपण आज? यू आर माय गिनी पिग बेसिकली. ओके. एक्सपेरिमेंट करणार आहेस? हो, मी एक्सपेरिमेंट करणार आहे आज, थँक्स टू जेमिनाय. त्यामुळे चांगलं झालं तर जेमिनायला क्रेडिट, नाही मला क्रेडिट. वाईट झालं तर जेमिनायला. ओके, डन. असं आपण एक एक्सपेरिमेंटल ड्रिंक बनवणार आहे. ओके. सो म्हणजे काय, मी आता डायरेक्ट सारे खवय्ये. हो. ओके. कृती काय, सामग्री? ओके. सामग्री आपल्याकडे मुळात तर ग्लास. ग्लास छान धुवून घ्यावेत. येस, ग्लास धुवून घ्यावेत, फळं धुवून घ्यावीत. हे ब्लिंकिट झेप्टो आल्यापासून जरा सोपं झालंय ना आयुष्य? सोपं झालंय, पण खूप खर्च खूप वाढलाय. माझ्या घरी पण 5-5 मिनिटाला एक पार्सल आहे. मम्मी वैतागते यार. जरा अमिताभ बच्चन आणि जया भादुरी सारखी फ्रेम लागली आहे, प्लीज समजून घ्या. आय नो. काय मला सवय आहे पण ह्याची. सो हे आहे बेसिकली, आता थोडंसं हे मी फॅन्सी अप करतो याला ऍपल्स यूज करून. हे जेमिनायचं पण डोकं नाहीये खरं तर, हे माझं डोकं आहे. पण तू क्वेरी काय टाकलेलीस जेमिनायवर की काय असं समर ड्रिंक? हा, समर ड्रिंक असं मी टाकलं. म्हटलं असं मला खूप फॅन्सी पण नकोय, पण खूप सिम्पल पण नकोय, असं काहीतरी मधलं काहीतरी. तिने हे सजेस्ट केलंय. ओके. पण ह्याच्यातलं ऍपल हे सजेशन म्हणजे ऍडिशन माझी. ओके. सो लेट्स सी. छान ऍपल्स धुवून घेतलेत. मी इकडे कृती सांगते. हा, ऍपल्स धुवून घ्यावे.
तू बघायचं आई बरोबर आम्ही सारे खवय दुपारी. म्हणजे पण मी ते म्हणजे संकर्षण आल्यानंतर तेवढं नाही तेवढं, बघणं झालं. correct, नंतर मी मोठा झालो हा. होतो. पण जे जुनं प्रशांत सर प्रशांत करायचं सर, आहे, हो छान पीसेस करतोय आपण आता त्याचे. असे ऍपलचे छोटे छोटे पीसेस करून घ्यावे. निखिल, तू डाएट फ्री म्हणजे डाएटवर आहेस की नाही? सगळं खाऊन आपण थोडी एक्सरसाइज करायची हा, म्हणजे जनरली मी असं बाहेरचं खाणं अवॉइड करतो. ट्राय टू ईट क्लीन ॲज पॉसिबल. पण कधीतरी पार्टी वगैरे असेल तर मग ठीकच आहे, हां कधीतरी चालतं. येस. आणि बॉईजची म्हणजे बॅचलर म्हणून आपण जेव्हा राहतो, कारण का घरी आई असते तेव्हा सगळं आई आवरून देते. पण असं मी ऐकलंय की मुलं असतात तेव्हा खूप पसारा असतो, पण इथे पसारा नाहीये. निखिल, आत्ता शिफ्ट झालास म्हणून पसारा नाहीये की युजली घरी तुझा पसारा असतो? तुम्ही येणार आहात म्हणून पसारा. ऑनेस्ट आहे यार, एकदम व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे यू हॅव नो आयडिया. एवढा पसारा करतो? नाही, एवढा पसारा नसतो, पण यू हॅव नो आयडिया हाऊ मच आय हॅड टू मेक शुअर की मी इट्स स्पॉटलेस. तरी ते कदाचित नसेलही ओके अजून म्हणावं तितकं, पण Yes. आय हॅव ट्राईड माय बेस्ट टू कीप इट नाही नाही, स्पॉटलेस. खरंच अजून तरी त्यांनी शिफ्ट, अजून त्याला घर लावायचं आहे, पण तरी खूप छान मेसी नाहीये. हा, ऍटलिस्ट हा बेअर मिनिमम. हा. पण तू किचनमध्ये आता आधी पुण्यात राहत असताना आईला मदत करायला किंवा येतं कुकिंग की इथे आल्यावर शिकलाय सगळं? नाही, इथे आल्यावर शिकलो. इकडे, हा. मग आधी मला काही यायचं नाही, पण आता बरंच ते पाण्यात पडल्यावर पोहायला Yes, शिकतो ना, तसं exactly. आहे ते तर. पण कधी असं वाटलेलं की म्हणजे ह्या फील्डमध्ये आपण येऊ आणि त्यासाठी आपल्याला पुण्यातलं आपली फॅमिली पासून लांब मुंबईत यावं लागेल, असं कधी इमॅजिन केलेलं? नाही, नाही ना? आय नेव्हर प्रिपेअर्ड माय सेल्फ फॉर दॅट. मी जस्ट आलो आणि आय हॅपन टू बी एन ऍक्टर. या. खूप वाट लागलेली ग, पण हा पहिल्यांदा आलो तेव्हा, म्हणजे स्पेशली मुंबईत. हा लोकल बिकल आणि गर्दी बिर्दीची सवयच नाही ना. हो. म्हणजे पुण्यातल्या लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणतोय मी, कारण आम्हाला गर्दी म्हणजे माहितीच नव्हती काय. हरवलो होतो आणि मी काय? हरवलो होतो मुंबईत. कुठे, कधी आणि? आता म्हणजे दादर स्टेशनला सेंट्रल आणि वेस्टर्न असे प्रकार असतात हेच मला माहित नव्हतं. ओके. आणि मला पुण्याला जायचं होतं आणि मला सांगितलं की 5 नंबर प्लॅटफॉर्मला पुण्याची ट्रेन येणार आहे. ओके, मी 5 नंबरला थांबलो आणि ट्रेन आलीच नाही. मग मला कोणीतरी तिथल्या मॅन म्हटलं ट्रेन कधी येणार, त्याचं टायमिंग झालंय. ते म्हणाले कुठली ट्रेन? म्हटलं पुण्याची ट्रेन. म्हणजे ती ह्या नाही, त्या 5 प्लॅटफॉर्म. 2 5 नंबरचे प्लॅटफॉर्म कसे असू शकतात एकाच स्टेशनवरती? पण लकीली ते आता चेंज केलेत. आता त्यांनी 1 ते 12 असे केले. तू गेलास नाही दादरला? ठाण्याशी संबंध आल्यावर दादरचं सुटतो. एक्झॅक्टली. पण आधी वेस्टर्न आणि सेंट्रलचे असे होते ना, 1 2 3 4 5. आता सेंट्रलचा 1 आणि ते वेस्टर्नचा 1 ते सेंट्रलचा 12 असं. आय एम सो हॅपी फॉर अपकमिंग Newcomers. ऍक्टर्स जे पुण्याहून येणार आहेत. तुमचं काम सोपं झालंय. हा. पण पहिल्यांदा मुंबईत कुठे घर घेतले, कुठे राहत होतास? पहिल्यांदा मी आलो तेव्हा मी बोरिवलीला राहायचो. ओके. मग त्याच्यानंतर मग मी जो ठाण्यात आलो तो ठाण्यातच राहिलो. मग मला रमा राघव पण इथेच होती. रमारागाव इथेच होतं, कमळी इथेच होतं, ऑलमोस्ट इथेच होतं. 3 शो मी इथेच आहे. आता असं झालंय की मी इथेच राहतो, इथलेच शोज करतो. मला वाटतं एवढे ऍपल्स बाज झाले. हा, म्हणजे मी हे त्या बोलणार नाही, परत मग बोलेल की तुझ्यामुळे मिस्टेक झालं. नाही, ठीक आहे, हे आपण बाजूला ठेवूया. सो आता ऍपल्स कट झालेत. ऍपल्स झालेत. आता दिस इज पुदिना, बेसिकली मिंट. हे आपण एकदा वॉश करून घेऊया. पुदिन्याचा तो स्मेल न चाला इतका रिफ्रेशिंग वाटतो. हो. आणि नेक्स्ट इज द स्टार ऑफ द शो. द स्टार ऑफ द शो. आता आपण हे वॉटरमेलन म्हणतोय, कोकोनट. वजन सेमच असतं ना शेवटी. कोकोनट वॉटर आपण यूज करणार आहे. मी कोकणातले असल्यामुळे हे आमच्या घरचंच. मला आता एक प्रश्न पडलाय खरं तर. हे कसं कट करायचं? नाही, कट कसं करायचं, यातलं पाणी कसं काढायचं? डिरेक्टली असं ठेवावं लागेल आपल्याला त्याच्यावर. हे नाही सांगितलं जमीनाने. नाही, इट्स AI वरती का भरोसा ठेवू नये.
चल आपण हे पण एक्सपेरिमेंट करूया डिरेक्टली असं. हा म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त तर पाणी नसेलच ना. हो एक्झॅक्टली. चुकलं तर तुझ्यावर. थांब, ठेव त्याच्यावर पूर्ण. भरलं 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 भरलं. नळावरची पाणी आठवत. हे खूप पाणी आहे यार. मला आधी वाटलं की अंदाज 2 कमी चुकला. पडतील नारळ. आईला किती वेळा असं व्हिडिओ कॉल होतं की आई आता काय टाकू, किंवा आईने रेसिपी वगैरे लिहून दिली कसली? नाही आईनी म्हणजे सुरुवातीला आईला मी फोन करायचो, मला भाताचा अंदाज सांग किंवा असं. पण आता तेवढी गरज नाही पडत. आता जरा थोडा शिकलोय, आता जरा अंदाज आलाय, भाता वगैरेचा अंदाज आलाय, भात किंवा काय भाजी वगैरे करायची असेल तर. हे आपण जरा सगळं ह्याच्यात काढून घेऊया, आपल्याला मिक्स करणं इझी जाईल. आई हा एपिसोड बघेल तेव्हा खूप प्राऊड फील होईल ना तिला, किंवा Proud feel अरे होईल. हे ह्याच्यात अरे, नाही अरे, ह्याच्यात अरे, घालायचं. हा, अरे हा. सो आता याच्यामध्ये मेपल सिरप काय? नाही कोकम 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 आगळ ओके. ओ शेक करून घेऊया एकदा. हा शेक. बस आय आहे. बॉल करतोय जस्ट. मी अंदाजे घालतो. हा इतका बस आहे. इतकं बस आहे मला. तर याच्यात हे आपण- बघून संकर्षण कराडे निखिलला नक्कीच बोलवतील. आम्ही चाललो. गेस करा Sweetener काय साठी. असेल. Sweetener करा. साठी नाही. आईस. येस. किंवा हे असं ह्याच्यात जरा आपण थोडा वेळ ठेवून देऊया, म्हणजे म्हणजे ते त्याचा पाणी गार होईल. हा. चलो आता आपण पोर करूया. हा. तो पोर करूया वाला मला ठीक आहे. थोडं नजाकतवालं काम आहे, तिथे मुलं कमी पडतात. आता सुकून मिळाला असेल तुला. आता मला काहीतरी ऍटलिस्ट जे मला व्हिज्युअलाइज झालं होतं तसं काहीतरी दिसतंय. आता मला फक्त हे पिऊन मला सांगशील गोड आहे का, नाही तर आपण त्यात थोडंसं हनी घालूया. आता ओके. साखर नाहीच आहे का तुझ्याकडे? साखर आहे नको, पण हनी इज अ म्हणजे- बेटर ऑप्शन. हा बिलकुल गरज नाही आहे एक्स्ट्रा स्वीटनरची. चिअर्स नाही केला आपण. Cheers. चिअर्स. नाईस यार. नाईस. नाईस नाईस. तुला असं सॅटिस्फॅक्शन वाटतंय का की मला वाटतंय, है ना? वाटतंय, हा. परफेक्ट आहे. म्हणजे येस. काय पितो हा असं नाही असं होत. नाहीये खरंच. खरंच छान आहे यार. जमीन आहे आणि आपली मेहनत. आपली तुझी मेहनत. मेहनत. आपली आपली येस. मेहनत. या आपण बाहेर बसूया बसूया. छान. हो. पण सर्वात आधी या फ्रेम्स बद्दल मला सांग, कारण का आल्या आल्याच ह्या फ्रेम्स दिसतात, म्हणजे थोडंसं मोटिवेशन मिळतं. काय सांगशील ह्याच्या फ्रेम्स बद्दल? म्हणजे ह्या मी अशा खूप रॅन्डमली ऑर्डर केल्यात खरं तर बल्कमध्ये. पण दिस वॉज द ह्या त्यातल्या काही सिलेक्टिव्ह फ्रेम्स होत्या ज्या मला खरंच खूप आवडल्या, म्हणून मी त्या केल्या. ह्या बाकीच्या फक्त मी विकत घेतलेल्या आहेत. ही मधली मी स्वतः बनवली आहे फक्त. ओके. फक्त ते पण ती खूप जुनी आहे खरं तर. त्याच्यावरती ऍक्च्युली ना स्टेनिंग वगैरे सगळं झालंय आता, कारण ती खूप जुनी फ्रेम आहे. लहानपणी वगैरे, लहानपणी नाही पण खूप आधी कॉलेज. खूप आधी पेंट केलेली आहे. आणि त्याला ऍक्च्युली एक हिडन मिनिंग पण आहे, पण ते मी आत्ता सांगणार नाहीये कोणाला.
त्याच्या मागचा अर्थ ते आता असं ते बघताना कदाचित असं ऍबस्ट्रॅक्ट काइंड ऑफ वाटेल, पण ते तसं नाहीये. ह्याचे वेगळे खूप बघायला गेलं तर याचे खूप वेज निघतात की हे पण आहे. मला तर ते असं वाईड अँगलवरचं गुगल मॅप वाटतंय. असे त्याचे खूप अर्थ येऊ शकतात, पण त्याचा मागचा खरा अर्थ जो आहे तो मी सिक्रेट तो मी नंतर कधीतरी सांगेन. ठीक आहे, आम्ही वाट बघतो कधी तो रिव्हील करशील. आपण बसूया. छान, खूप प्रश्न आहेत माझ्याकडे, खूप काय काय जाणून घ्यायचंय. येस, पण सध्या एक सिप घेऊया. चिअर्स टू बॅचलर लाईफ. चिअर्स टू बॅचलर लाईफ. येस. सो निखिल, सांग मला कशी आहे तुझी बॅचलर लाईफ? फन, म्हणजे सुरुवातीला थोडं डिफिकल्ट गेलं ऑब्विसली, बिकॉज नवीन एक तर मुंबईत सर्वाइव्ह कसं करायचं हेच काही माहीत नव्हतं सुरुवातीला. आणि मी तेव्हा लहान पण होतो. 19-20 years old. 19 होतास तू? 20 हा, म्हणजे तेच 2018 मध्ये आलो मुंबईत. ओके. आय वॉज 20 ॲट दॅट टाइम. खूपच यंग होतास. म्हणजे मला तुम्हा सगळ्यांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे, जे म्हणजे पुण्यात ज्यांची फॅमिली आहे ते कामासाठी मुंबईत येतात. कारण का आम्ही मुंबईत वाढलेले, आम्हाला इमॅजिनही नाही होत की पेरेंट्स नाही आहेत, लाईफ कसं आहे. सो मला खरंच खूप रिस्पेक्ट आहे की शूट करणं, त्यात इथे एकटं राहणं, रेंट भरणं सुरुवातीला खूप डिफिकल्ट गेलं असेल. मला सांग, एकतर तुम्हाला बोललास की ऑल ऑफ अ सडन तू या फील्डमध्ये आलास. तुझं बॅकग्राऊंड काय होतं, म्हणजे शिक्षण कोणत्या फील्डमध्ये आहे आणि कसं येणं झालं ॲक्टिंगमध्ये? सो पुण्यातच माझं शिक्षण झालं, म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं पुण्यातच होतं, गरवारे कॉलेजला. आणि नंतर मी ॲक्च्युली एक जी कन्व्हेन्शनल पद्धत असते आपल्या इंडस्ट्रीत एंटर करण्याची, त्याच्यामधली जी एक बेसिक स्टेप असते, म्हणजे नाटकांच्या स्पर्धा वगैरे, गाळली. ओके. मी डायरेक्ट गाळली ती स्टेप. म्हणजे ठरवून नाही गाळली, पण ती गाळली गेली. कारण मी ॲक्च्युली मी ॲक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये होतो प्रशांत सरांच्या. आणि मग तिकडनं ते झाल्यानंतर तेव्हा माझं ग्रॅज्युएशन सुरू होतं. आणि त्याच्यानंतर मला एक नाटकाची ऑफर आली आनंदाबरोबर, आनंद इंगळेंबरोबर. तर मी म्हटलं ओके, काय मजाच. म्हणून मग मी दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा मी मुंबईला आलो. पण ते थोड्या वेळासाठी होतं. तेव्हा मी दादरला माझ्या काकांकडे राहिलो होतो. आणि ते 2 महिने तिथे रिहर्सल्स वगैरे केल्या. आणि मग फक्त नाटकाला जेव्हा प्रयोग असेल तेव्हा फक्त मुंबईत, अदरवाईज पुणे. सो असं मी प्रॉपर शिफ्ट झालो नव्हतो तेव्हा. त्या नाटकाच्या वेळेला मला एक ऑडिशनसाठी बोलवलं होतं एका ठिकाणी. आणि मला वाटलं काय की बाबा असं 1 day 2 day वगैरे असेल. तर मी गेलो, ऑडिशन दिली. ते म्हणाले की हां तुमचं झालंय वगैरे सिलेक्शन, असं तसं. आणि म्हटलं काय रोल आहे, म्हणजे किती दिवसाचं काम आहे वगैरे अशा ह्याच्यात. तर ते म्हणाले अरे किती दिवसाचं काय, हिरो आहेस तू? तर ते पहिले मला माहितीच नव्हतं की मी हिरोची ऑडिशन देतो. मला असंच रॅन्डम कुठली तरी ऑडिशन देतं असं झालं. म्हणजे ऑडिशन द्यायच्या आधी आपण म्हणजे मला माहिती नाही प्रोसेस, बट आधी माहिती नसतं की आपण कशासाठी ऑडिशन देतोय. ते नंतर माहिती असतं, मला माहित नव्हतं. ओके. जनरली लोक विचारतात आधी की काय आहे. मी ऑडिशन दिली आधी आणि मग विचारलं काय आहे. पण यंग होतो आपण आणि तेवढं माहितीच नव्हतं की काय असतं वगैरे. तर मग पहिले तर मला असं झालं की अरे त्यांना आता मी त्यांच्याकडे शूटिंग करायचं, तर मग नाटकाचं कसं होणार काय वगैरे. पण एव्हरीवन वॉज सपोर्टिव्ह नाटकाच्या ह्याच्यात सुद्धा. आणि त्यांनी मला खूप असे टिप्स सांगितले की हे असं असं कर, असं असं बोल, असं असं त्यांना पर डे बद्दल व्यवस्थित नेगोशिएट कर वगैरे असं त्यांनी सगळं म्हणून मला पंपअप करून पाठवलं सगळ्यांनी. आणि मग ते झालं. मग त्याच्यामुळे मग मला शिफ्ट व्हायला लागलं. मग सुरुवातीला आई यायची, म्हणजे अशी आठवड्यातनं एकदा वगैरे ती यायची. आणि मग हळूहळू ते तिचं येणं पण, मग ते मला असं झालं की मीच म्हटलं की आता तू हळूहळू थोडं कमी कर, कारण किती दिवस ना असं करत राहणार. मग ते हळूहळू कमी करत गेलो. आता ते म्हणजे आता 6 महिन्यातून नाही येते ती, पण आता ती येते ती जनरल मला भेटण्यापुरती येते. म्हणजे मला काहीतरी मदत करायची म्हणून नाही येत. महिन्यातनं एखादा वगैरे चक्कर असते तिची. पण तू पहिल्यांदा आलास तर मग बोरिवलीत राहत होता फर्स्ट टाइम. आणि मग ती कोणती मालिका तुला मिळालेली? तेव्हा सोनी मराठी जस्ट लॉन्च झालं होतं. तेव्हा ती हृदयात वाजे समथिंग नावाची
मालिका होती ज्यात मी फर्स्ट अँड ओनली टाइम आय वॉज क्लीन शेव्हन. येस. अरे काय म्हणजे इट वॉज सो लॉंग. म्हणजे सोनी मराठीचा लॉन्च ना, म्हणजे येस आठवलं 2018. आणि सुफळ संपूर्णाच्या वेळेला पण तो खूपच म्हणजे आय गेस त्यानंतर तीच मालिका तुला सुफळ संपूर्ण करेक्ट झिओ वाला. येस. पण आता मुंबईकर झालास का? इव्हन ठाणेकर झालास? हो, आता मी म्हणू शकतो मी ठाणेकर झालोय. पण म्हणजे तू म्हणालास की तुझी नाटकांमध्ये काम करायची फेस गाळली गेली, पण तू कशामधून ग्रॅज्युएट झाला होतास? आणि आवड असते ना मेन की अच्छा ह्याला ॲक्टिंग म्हणतात किंवा ही अशी टेक्निक आहे, ती पहिल्यांदा कुठे ते अशी बी आपण बोलतात पेरली गेली होती? माझं ग्रॅज्युएशन झालं मास कम्युनिकेशनमध्ये. नंतर मी मास्टर्स पण केलं पोस्ट ग्रॅज्युएशन, पण ते मी मुंबईतनं केलं, वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधनं केलं. ते खूप नंतर गेलं. पण बेसिक ग्रॅज्युएशन माझं पुण्यातलं मास कम्युनिकेशन. आणि ॲक्टिंगचं बी म्हणशील तर ती बी आय थिंक ॲक्टिंग स्कूल प्रशांत सरांच्या इथेच असताना ते पहिलं ABCD तिथे झालं. पण आय वुड लाईक टू टेल एव्हरीवन की ती पहिली बी असते ना, ती दॅट इज नॉट एव्हरीथिंग. दॅट इज जस्ट ते तुमचं ते किंडरगार्टन आहे बेसिकली. आणि इथे म्हणजे इफ यू वॉन्ट टू सस्टेन इन द इंडस्ट्री देन आपल्याला ग्रॅज्युएशन पर्यंत जायचं आहे. फक्त किंडरगार्टन करून काही होणार नाही. प्रॅक्टिकल्स द्यावे लागतात सतत. सो सुरुवात करतोय तर ती सुरुवात आहे. देयर इज अ लॉंग वे अहेड इन टर्म्स ऑफ लर्निंग द क्राफ्ट. आणि ते कधी संपणार पण नाही. करेक्ट, ॲब्सोल्युटली. आणि पुण्यात कोण कोण असतं म्हणजे घरी? जॉईंट फॅमिली होती? नाही, आई बाबा आणि आजी तिघ असतात. येस. पण तरी ते एक शिफ्ट असणं म्हणजे पुण्यात आपण जिथे आपला जन्म झाला ती सगळी ओळखीची माणसं सोडून इथे येणं, सुरुवातीला असं मेल्टडाऊन पण झाला असेल कधी की कोणच नाहीये बाबा बोलायला किंवा काय? होमसिक व्हायचो मी. होमसिक. जरा सुट्टी पडली की लगेच धावत पुण्याला जाणं किंवा हे व्हायचं सुरुवातीचे 1-2 वर्ष हे झालं. पण मग हळूहळू जसा तिथे पुण्यातला जसा गोतावळा होता तसा इथे पण तयार झाला मित्रांचा किंवा ह्याचा त्याचा. त्यामुळे आता असं होमसिक आता होत नाही. म्हणजे नाउ दिस सिटी इज होम. एवढा कम्फर्टेबल मी आहे आता. येस. पण सुरुवातीला पहिल्या ऑडिशन नंतर म्हणजे नाटकांमध्ये असं असतं की लाईव्ह ऑडियन्स असतो नो डाऊट, बट जी फेम आपल्याला सिरियल देते ना ते कुठलंच माध्यम मला असं वाटतं की ते आपण रोज घराघरात पोचतो. पहिल्यांदा स्क्रीनवर बघून आई बाबांचं काय रिॲक्शन होती? म्हणजे एक तर बिलीव्ह झालं त्यांना की अच्छा आपला मुलगा आता टीव्हीवर दिसतोय, काय रिॲक्शन होती? दे वर व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. कारण आधी एक मी खूप छोटासा रोल केला होता स्टारवरती. एक शो होता G6 जणी नावाचा. त्या शोमध्ये मी एक 2 दिवसाचा कॅरेक्टर केलं होतं. सो तेव्हा त्यांनी बघितलं होतं आणि तेव्हा मला अशी काही एवढी काही मजा नव्हती आली ते करायला. मला असं नाही आवडलं, मला नाही करायचंय. कॅमेरा समोर कोणीच उभं नाही आहे आणि आपण असं इमॅजिन करायचं कोणीतरी उभं आहे आणि ऍक्टिंग करायचं, असं कसं? असं नाही होणार. सो मला ते आवडलं नव्हतं. सो माझ्यासाठीच खरं तर ते एक स्वतःला स्क्रीनवर बघणं माझं मी असा बघत होतो की बरोबर झालं असेल ना. आय कॅन अंडरस्टँड. सो पण आई बाबांना तसं काही नव्हतं. दे वर जस्ट हॅपी टू सी मी. पण मी जरा ओव्हरली क्रिटिकल होतो स्वतःच्या कामाबाबतीत. येस. आणि फेलियर्सबद्दल पण आपण म्हणजे खूप आपलं ते वय असतं. तू 19-20 इयर्सचा होतास तेव्हा तर फेलियर किंवा रिजेक्शननं आपल्याला नाही पचवलं जात. आपल्याला असं होतं की अच्छा नाही सोडून द्यायचं. तसं कधी मनात आलं तुझ्या की येतात नाही होत आहे किंवा ऑडिशनमध्ये कधी रिजेक्शन आलंय तू फेस केलंयस त्या दरम्यान? हो डेफिनेटली. म्हणजे एस्पेशली ते आरामनगर वर्सोवा साईडला खूप रुथलेस आहे. हां, फेक ऑडिशन्स नाही, फेक ऑडिशन्स नाही, जेन्युइन ऑडिशन सुद्धा खूप रुथलेस आहेत तिथल्या. म्हणजे आता माहित नाही मला कारण मी इतक्यात काही असं तिथे जाणं झालं नाहीये. पण तिथे आपण पुण्यापासनं वगैरे स्ट्रगल करून मी सकाळी उठायचं, शिवनेरीत बसा, या फ्रेशन अप व्हा, चेंज करा, कुठेतरी कोणाच्या तरी घरी जाऊन मग लोकल कॅब टॅक्सी रिक्षामध्ये बसा, तिथे जा पोचा, स्वतःचा घाम कंट्रोल करत. आणि तिथे गेल्यानंतर
आपल्याला ऑडिशन द्यायला चान्स मिळेल की नाही इथपासून तयारी असते. कधी कधी त्यांचं जे कास्टिंग मधले जे लोक असतात ते बाहेर येऊन तू अनफिट, घरी जा, तू नको, हा तू थांब, तू थांब ऑडिशन दे, असं पण होतं. त्यामुळे मग आपल्याला असं होतं अरे मला चान्स पण नाही मिळाला ऑडिशन द्यायचा, मला नुसतं बघूनच खाली देख के रिजेक्ट हो गया. असं पण झालंय. ऐसा भी हुआ है. पण ठीक आहे, म्हणजे ते माहिती होतं मला की हे असं असणार आहे. पण इथे येण्याआधी आपल्याला माहिती नसतं ना की इतकं पण म्हणजे रूडली बोललं जातं. प्रिपेअर्ड होतास तू या सगळ्यासाठी? नाही, एवढं माहित नव्हतं रूडली रूडली म्हणजे म्हणण्यापेक्षा ते आपल्याला आता असं रूडली वाटतं. पण इफ यू सी फ्रॉम देअर पर्स्पेक्टिव्ह की जर का मला एका कॅरेक्टरला लॉक करायचं आहे आणि माझ्या समोर जर का 200 माणसं उभी आहेत ना, करेक्ट, तर मी फिल्टर आउट करणारच ना. ते माझं काम आहे फिल्टर आउट करणं. मी त्याच्या जागी आत्ता असतो, समजा मी आत्ता कुठलं तरी स्वतः प्रोड्यूस करायला घेतलं तर मी तेच करेन जे तो करत होता. येस, डेफिनेटली. आणि तेव्हा आपल्याला वाटू शकतं की काय आहे, कारण का आपण ते कधी फेस केलं नसतं. एक तर ते वय पण असं असतं की नाही, रिजेक्शन म्हटलं किंवा आपल्याला सहन रिबेल असतो पूर्ण, आपण त्या झोनमध्ये असतो. बट त्यातून मग परत स्वतःला मोटिवेट करून नाही नेक्स्ट टाइम परत ऑडिशन द्यायचं, ते मोटिवेशन कसं मिळायचं किंवा स्वतःला एक काय म्हणतात ना की एक सेल्फ टॉक पण असतो त्यावेळेला. व्हॉट वॉज दॅट मोमेंट की सेल्फ टॉक काय करायचं त्यावेळी? माझा स्ट्रगल ऍक्च्युली 2 शोजच्या नंतर झाला सुरू. म्हणजे जनरली लोक आधी स्ट्रगल करतात, मग त्यांना शो मिळतो. मला शो मिळाला, मग माझं स्ट्रगल सुरू झालं. सो माझं उलटं झालं, कारण पहिल्या शोला मी ऑडिशनसाठी गेलोच नव्हतो. त्यांनी बोलवलं मला, म्हणून मी गेलो. आणि एका ऑडिशन नंतर मी सिलेक्ट पण झालो आणि तिथे ऑडिशन द्यायला पण मी एकटाच होतो. दुसऱ्यांदा ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या वेळेला पण त्यांनीच मला बोलवलं. सो दोन्ही शोज माझे दे वॉक्ड इन टू मी डिरेक्टली, माझ्या नशिबाने. त्यामुळे मला तेव्हा ऑडिशन्स द्यायची गरजच पडली नाही लकीली. पण त्याच्यानंतर 2 शोज नंतर जेव्हा कोविड हिट झाला 2020 मध्ये, त्याच्यानंतर देअर वॉज अ स्लॅक टाइम ज्याच्यामध्ये आय हॅड टू ॲक्च्युली स्ट्रगल अँड दॅट वॉज इवन मोर डिफिकल्ट फॉर मी. बिकॉज जेव्हा आपण 0 पासून स्टार्ट करतो तेव्हा माहिती असतं आपण 0 पासून स्टार्ट करतोय. आपण 10-20 जातो, परत 0 येतो आणि परत 0 करतो ना. दॅट इज इवन मोर डिफिकल्ट. ट्रू. सो दॅट हॅपन्ड विथ मी. आणि तेव्हा मी ॲक्च्युली हिंदी सेक्टरमध्ये जास्त ऑडिशन्स देत होतो, कारण मला माहिती होतं की मराठीमध्ये पीपल स्टील नो मी बिकॉज ऑफ माय शोज. 2 शो केल्यामुळे तरी थोडंफार लोक ओळखतात मला. तर मग आता ऑडिशन द्यायची तर मग हिंदीमध्ये देऊया, कारण जिथे मला अजून कोणीच ओळखत नाही. सो मी असा एक हिंदी शो केला पण होता, तो फार चालला नाही शो, ती गोष्ट वेगळी. पण ठीक आहे, काहीतरी एक करून बघितलं. अँड नंतर अगेन रमा राघव हॅपन्ड अँड देन थिंग्स वेंट बॅक ऑन ट्रॅक. सो इट वॉज आराम भरोसे. पण 2020 मध्ये तू इथेच होतास ठाण्यात की मग पुण्याला? नाही, लॉकडाऊन होतं तेव्हा मी पुण्याला गेलो होतो. पण लॉकडाऊन उघडल्यानंतर मी परत आलो, कारण ऑलमोस्ट संपलं नव्हतं. आम्ही लॉकडाऊन मध्ये पण शूट करत होतो बायोबबल मध्ये. बायोबबल मध्ये. सो मग ते लॉकडाऊन पण संपलं, मग ऑलमोस्ट संपलं. पण त्याच्यानंतर त्याचे आफ्टर इफेक्ट्स होते. येस. आणि तुझ्या पहिल्या मालिकेपासून ते आत्ता कमळीपर्यंत ॲज अन ऑडियन्स ना आम्ही पण तो डिफरन्स मेकआउट करू शकतो की म्हणजे टेक्निकमध्ये चेंजेस आहेत किंवा खूप इझनी काम करायला लागल्यास. तुला स्वतःमध्ये बदल जाणवतात? ऑब्व्हियसली बदल होतात, आपण इतके एक्सपिरियन्सेस जमा करतो. डेफिनेटली, बिकॉज मी मगाशी म्हणालो ना की इट्स ऑलवेज अ लर्निंग प्रोसेस. तर वेगवेगळ्या सराउंडिंग्समध्ये वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करून वेगवेगळ्या टेक्निक्स जाणून घेऊन आपण ह्या पद्धतीने करून बघू, त्या पद्धतीने करून बघू, ह्यांची एक पद्धत आहे, त्यांची एक पद्धत आहे, असं करत करत आपली एक ह्यातलं थोडं घेऊन आपली एक पद्धत तयार होते. तसं आहे ते, आणि मग ते इव्हॉल्व्ह करत जायचं. आणि इथे आल्यावर मला सांग, इंडस्ट्रीमधले आता तुमच्या मालिकेमध्ये इला मॅम आहेत, सारिका मॅम, इतके सिनियर कलाकार आहेत सगळे. पण आतापर्यंतच्या जर्नीमध्ये 7 वर्ष तू इथे आहेस, तिथे
तुला एखाद्या इंडस्ट्रीमधल्या कलाकारांनी किंवा मित्रांनी नेहमी तुला सपोर्ट केलं आहे किंवा कुठेतरी लो फील होत असताना तू शेअर केलं आहेस आणि त्यातून तुला एक मोटिवेशन देऊन नाही यू कॅन डू इट असं कोणतरी पुश करणारं असतं, ती व्यक्ती कोण आहे या इंडस्ट्रीमधली? खूप आहेत. म्हणजे इट्स नॉट जस्ट वन. माझे खूप फ्रेंड्स आहेत ज्यांच्याबरोबर मी म्हणजे मे इट बी चेतना आहे, चेतना भट, तिचा हजबंड मंदार चौलकर, ही इज ऑल्सो व्हेरी गुड फ्रेंड. सोहम देवधर म्हणून आमचा एक मित्र आहे, समृद्धी म्हणून आहे, समृद्धी यू ऑल नो, ऐश्वर्या आहे. आता आमच्या कमळीमधले सायबा अभिषेक आहे, अधोक्षज आहे. सो दीज आर ऑल माय फ्रेंड्स आणि एव्हरीबडी हॅज बीन व्हेरी सपोर्टिव्ह ऑफ माय जर्नी आणि एव्हरीथिंग अलॉंग विथ माय पॅरेंट्स ऑब्व्हियसली. पण या आय एम ग्लॅड की एवढे सगळे फ्रेंड्स मी जमवले. पण बॅचलर लाईफ म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आता एकट्यानेच कराव्या लागतात. बिल भरायचंय, रेंट भरायचंय, सामान भरायचंय. काय ऋषीच येते माझ्या तोंडात. निखिलला जास्ती काय डिफिकल्ट जातं? मला डिफिकल्ट जातं घर स्वच्छ ठेवणं. बिल्स अँड ऑल स्टिल फाईन, कारण ते मी ऑटोपे वरती असल्यामुळे फक्त ते होऊन जातं. घर स्वच्छ स्वतःला ठेवा. फायनान्शियल बॅलन्स जमलाय निखिल? जमतोय, म्हणजे स्टील खूप करणं गरजेचं आहे अजून. पण आधीपेक्षा खूप बेटर आहे. म्हणजे आधी काही विचारच नव्हता, आता ऍटलिस्ट त्या दृष्टीने विचार तरी सुरू आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स म्हणा किंवा हे आता सुरू केलंय जे आधी नव्हतं. तेवढं कदाचित मी लहान असेल म्हणून असं. हो, या ते एक्सपिरियन्स आणि वयानुसारच येतं, राईट. पण आता ना आपला एक गोल असतो सर्टन. आता आपण ह्या फील्डमध्ये आलोय, तू मास कम्युनिकेशनच केलंय, सो ती फील्ड काय डिफरंट नाहीये, त्याचा वे आउट इथूनच आहे. तर तुझं एक काय सर्टन गोल आहे? तू आता म्हणालास की तू हिंदीसाठी ऑडिशन दिलं. फ्युचर गोल आपण एक विचार करतो की नाही मला ह्या पट्ट्याचं काम करायचं आहे किंवा हा रोल आयुष्यात करायचा आहे. निखिलसाठी तो ड्रीम रोल काय किंवा ड्रीम प्रोजेक्ट काय? ऍक्च्युली 2 विशलिस्ट आहेत माझ्या रोल्सच्या बाबतीत. मला एक विशलिस्ट अशी आहे की मला एकदा डबल रोल प्ले करायचा. ओके. थ्रू आउट डबल रोल. कुठले मग ते टेलिव्हिजन असू दे, फिल्म असू दे, काही डबल रोल. आणि दुसरी एक विशलिस्ट आहे ते म्हणजे मला कुठला तरी एक बायोपिक करायचा. कुठलं म्हणजे मे इट बी एनीवन, बट आय वॉन्ट टू प्ले अ कॅरेक्टर दॅट ॲक्च्युअली लिव्ड. दॅट्स अ टफ जॉब, पण मला आवडेल ते करायला. येस, आपण मॅनिफेस्ट करूया. आणि आता मी इथे आलेलं बघितलं की हे जी मॅट आहे, टेबल मॅट जे आपण बोलतो, डॉलर आहे, US $. आहे. तुझं त्याच्यामध्ये काय होतं एक प्लीज सांग. सो सुहिता थत्ते म्हणून तुम्हाला माहिती असतील, शी इज अ व्हेरी यंग अँड चार्मिंग ॲक्ट्रेस. तर त्या गेल्या होत्या US ला, तर हे सुव्हिनियर घेऊन आल्या होत्या माझ्यासाठी. ते मी घेऊन आलोय. माझं बेसिकली थॉट असं आहे की मला $. जेवण सांडवायचं. वाव. जेवण सांडलं कुठे? $. असं एक विचित्र थॉट्स, इंट्रुसिव्ह थॉट्स, बाकी काही नाही. येस. पण निखिल, बॅचलर म्हणून तुझा आता आज संडे आहे, आज तर आपल्या शूटमध्ये गेला दिवस, बट युजली सुट्टीचा दिवस कसा असतो? क्लिनिंगमध्ये असतो, ग्रोसरी शॉपिंगमध्ये असतो, कशामध्ये असतो? आता जरा थोडं क्लिनिंगचं सॉर्ट झालंय, बिकॉज आता मेड वगैरे आहे, त्याच्यामुळे तेवढं क्लिनिंग नाही करायला लागत. पण एक तर लेट उठणं जे कधी मिळत नाही करायला, त्यामुळे उशिरापर्यंत झोपणे, थोडीशी घरातली आवरावर, आणि मग मित्रांना भेटणं, कुठेतरी खेळायला जाणं किंवा फिल्म वगैरे, नाटक बघणं, ह्या गोष्टी मग होतात. कारण आता सध्या लकीली नाटकाचं खूप चांगलं चालू आहे आपल्या मराठीमध्ये. सो खूप नाटकं आहेत जी बघायची आहेत, खूप नाटकं बघायची राहिली आहेत. त्यामुळे सुट्टी मिळाली की मग ॲटलिस्ट काही नाही तर कुठलं तरी नाटक तरी बघू. तो आपल्यासाठी प्रोडक्टिव्ह दिवस असणार. येस. पण कधी आता तू म्हणालास तसं की अप्स अँड डाऊन्स येतात, गुड डेज बॅड डेज येतात, पण इथे स्ट्रगलसाठी आल्यानंतरचा एखादा दिवस जो ना खूप शिकवून गेला, मे इट बी ऑडिशन किंवा सेटवरचा एखादा सीन करायला खूप डिफिकल्ट जाते, कधी कधी आपली इमोशनल स्टेट सेम नसते म्हणजे रोजची,
तो दिवस तू विसरू शकत नाहीस ॲज अ कलाकार, तुझा खूप कस लागला आहे त्या गोष्टीमध्ये. ऑलवेज तो डे तुझ्या लक्षात राहील असा एक दिवस कोणता, किंवा एक दिवस नसेल असे खूप दिवस असतील. खूप दिवस हां. असेल. एक तर दिवस आहे तो म्हणजे रमा राघवचा ओपनिंग, ते जे आम्ही नाशिकला केलं होतं ओपनिंग, तो एक्सपिरियन्स मी कधीच नाही विसरू शकत नाशिकमधला, पंचवटीतला. कारण एकतर मी खूप माझं नाक खूप सेन्सिटिव्ह आहे, मला लगेच सर्दी पकडते. थंडी सुरू झाली की म्हणजे दर आठवड्याला सर्दी, हा नियम आहे माझा. ओके. आणि आम्ही थंडीतच नाशिकला गेलो होतो. तर नाशिकला थंडी खूप असते, या. त्यात आम्ही थंडीत गेलोय. त्यात पहाटे 6 वाजलेत. त्यात मी पहाटे 6 वाजता पंचवटीच्या त्या कुंडामध्ये होतो. हां. मी तिकडनं बाहेर येतोय, अशी एंट्री, माझा एंट्री सिक्वेन्स होता तो. पण म्हणजे काय स्पिरिच्युअलिटी म्हण, काय मस्त ते मला माहित नाही, व्हॉट पॉवर दॅट प्लेस होल्ड्स. मी त्या पाण्यात जवळपास 7 तास होतो, 7 ते 8 तास पाण्यात होतो त्या थंडीत. ओके. एक शिंकही नाही आली मला. घुसबम झाले मला. ज्याला घुसबम झाले. ज्याला दर आठवड्याला सर्दी होते, तो 7 तास नाशिकच्या थंडीत पाण्यात होता आणि एकही शिंक नाही. सर्दी तर लांब राहिली. दॅट वॉज अन एक्सपिरियन्स आय कॅन नेव्हर फॉरगेट. आणि काय म्हणजे तिथे रोज असं काहीतरी एक्सपिरियन्स यायचे. म्हणजे एकतर ते पालखीचा तो सिक्वेन्स होता, मग ती पालखी आम्ही शूट करतोय, पण लोकांची भक्ती एवढी आहे की लोकांना माहितीच नाही आहे की ते शूटिंग आहे. रॅन्डम लोक रस्त्यावरनं जाताना गाड्या थांबवायचे, चपला काढायचे, आमच्या शूटिंगच्या मध्ये यायचे, टेक मध्ये यायचे, नमस्कार करायचे आणि जायचे माझ्या पालखीला. ती पालखी थर्मोकॉलची आर्ट डिरेक्टरने बनवलेली पालखी होती ती, पण त्यांची श्रद्धा त्याच्यात मिसळल्यामुळे असं मला वाटलं की मी खरंच काहीतरी ऍक्च्युअल कुठली तरी मूर्ती घेऊन चाललोय. वाव. सो दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. असे एक्सपिरियन्सेस ह्युमन बिंग म्हणून पण आपल्यामध्ये खूप चेंजेस आणतात. हो ऍक्च्युली. आणि तो स्पिरिच्युअल आहेस मुळात नाही का? नाही. हा म्हणजे स्पिरिच्युअल म्हणण्यापेक्षा खूप देवपूजा करणाऱ्यातला मी नाहीये, पण हा म्हणजे माझा देवावर विश्वास नाही असं पण नाही. मी कुठल्या मंदिराच्या शेजारनं गेलं तर पटकन हात जोडणं वगैरे हे सगळं आहे. देवावरती पूर्ण विश्वास आहे, पण ते जे रोजचं पूजा करणं, फुलं वाहणं हे रोज तितकं होत नाही. करेक्ट. आणि कट्टू तुला रमा राघव मध्ये एकदम ऑपोजिट पौरोहित्य करणारा. सो दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. पण आताही कधी कधी लो फील झाल्यावर तुझं काय एक रिच्युअल असतं की स्वतःसाठी जर तुझा मी टाइम असतो, तो मी टाइम कसा असतो? नाटक वगैरे हे ठीक आहे, बट तरी मी टाइम माझा आहे एकतर काहीतरी फोनवरती बघणं, म्हणजे वॉचिंग अ फिल्म किंवा असं, आणि नाहीतर खेळायला जाणं. आय लव्ह टू प्ले. इथे पण तुमचा आहे ग्रुप? हा म्हणजे आम्ही जात असतो टर्फला वगैरे, असं इंडस्ट्रीमधलेच फ्रेंड्स. किंवा बॅडमिंटन खेळायला जा किंवा स्विमिंग करायला जा, असं काहीतरी आउटडोर ऍक्टिव्हिटी इज ऑलवेज गुड फॉर मी. येस. आणि सगळ्या प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न आणि माझ्या मनातला प्रश्न, आता आपण त्या वयात येतो ना, आता इंस्टाग्रामवर लग्नाचे रील्स सगळं हेच सुरू आहे, राईट? आणि खूप प्रेशर आहे. म्हणजे आता तू पण मिलेनियलच. हा म्हणजे वर्जवर सेम इयर. सो आपल्यावर खूप प्रेशर आहे. आता काय लग्नाचं, आता नातेवाईक विचारतात काय निखिल लग्नाबद्दल काय विचार आहे? मला घरचे विश्वास आहे लग्न संस्थेत? हो विश्वास आहे, करायचा पण आहे, पण इतक्यात म्हणजे असं नॉट इमिजिएटली नाही सोचेंगे असं मिर्झापूरवाला सोचेंगे. वा. आता एकदम सेफली त्याने युटर्न मारला, कट मारला. बट या सध्या फोकस्ड करिअर आणि कुठेतरी म्हणजे आता मगाशी आपण म्हणू ना, फायनान्शियली सगळं सॉर्ट करणं, एक स्टेबल सगळं अर्थात ते स्टेबल कधी होणार नाही बिकॉज ऑफ द फील्ड आय एम इन. ते पूर्ण स्टेबल कधीच होणार नाही. इट विल स्टे अनप्रेडिक्टेबल थ्रू आउट. पण
त्यातल्या त्यात जितकं होईल थोडंसं जरी 10% जरी थोडं स्टेबल करता आलं तरी वाय नॉट. येस. आणि आत्तापर्यंत मी जितके बॅचलर लाईफ हा आपला जो शो आहे तो मी अभिनेत्रींसोबत केला आहे याआधी. आणि अभिनेत्री किंवा मेल ॲक्टर आणि फिमेल ॲक्ट्रेसचं कम्प्लीट डिफरंट असतं, म्हणजे वॉन्ट्स किंवा नीड्स ते वेगळं असतं. पण ॲज अ मेल ॲक्टर किंवा इंडस्ट्रीमध्ये कधी कधी आपल्याला नेग्लेक्ट केलं जातं कुठल्या गोष्टीसाठी किंवा डिफिकल्ट जाते. असं मेल ॲक्टरसाठी कुठली डिफिकल्ट गोष्ट आहे किंवा बिईंग अ बॅचलर प्रेशर म्हणा, सोसायटल प्रेशर असेल, काय डिफरन्शिएट करशील निखिल? मुलींसाठी थोडं जास्त डिफिकल्ट असू शकतं असं मला वाटतं, कन्सिडरिंग खूप वाईट वाईट गोष्टी ऐकायला मिळतात बाहेर न्यूजमध्ये. सो फॉर अ गर्ल लिव्हिंग अलोन इज अ व्हेरी ब्रेव्ह थिंग. पण हां, म्हणजे त्यातल्या त्यात मुंबई तसं सेफ पण आहे आपण म्हणतो. पण या म्हणजे माझे जे कोण फ्रेंड्स एकटे राहतात, सो देर इज ऑलवेज अ थिंग की हां दे शुड बी सेफ. सो ते सेफ्टी हा फॅक्टर हा मुलींसाठी जास्त हे आहे असं मला. आणि आता सध्या रील्स, आता जे प्रकरण झालं मध्ये पुण्यात, त्यानंतर रील्स अशा देतात की मुलींना शिकवलं जाते व्हॉट इज गुड टच बॅड टच, लिटरली 2-3 वर्षांच्या मुलींना. जे की आत्ता तू पण हे एक्सपिरियन्स करत असशील की तुझ्या जितक्या पण मैत्रिणी आहेत या इंडस्ट्रीमधल्या, जेव्हा ते पेरेंट्सना सांगतात की आई मी निखिलसोबत आहे, आय एम सेफ, तिथे एक विन असतो आपला की शी इज फिलिंग सेफ विथ मी, राईट? सो मुलांच्या पेरेंट्सनी हे त्यांना शिकवलं पाहिजे की मुलीला सेफ वाटलं पाहिजे. डेफिनेटली. राईट. आणि इट इज अ काय म्हणतात ते करून करून होणाऱ्यातली गोष्ट आहे ती. ते असं नुसतं शिकवून नाही, ते काही काही गोष्टी आपल्याला स्वतःला अंडरस्टँड करायला लागतात. बिकॉज आता इन माय सिच्युएशन माय पॅरेंट्स डोंट लिव्ह विथ मी नाव. हे मला कळलं पाहिजे की हाऊ आय शुड बी वेन आय एम विथ अ वुमन और विथ अ फिमेल फ्रेंड और वॉट एव्हर. मी जसा माझ्या मित्रांबरोबर असतो तसा मी असं नाही म्हणते की फेक राहायचं, बट देर इज अ डिफरन्स, देर इज अ थिन लाईन. सो ती थिन लाईन ही मलाच अंडरस्टँड करून ती आखली पाहिजे. ते मला सगळं स्पून फिडिंग माझे आई वडील नाही करणार. हां, बेसिक संस्कार जे असतात ते आई वडील करणारच आहेत, पण आय थिंक सगळंच आई वडिलांवरती टाकण्यात काही नाही, थोडं आपलं आपण पण केलं पाहिजे आपल्या जीवावर. करेक्ट आहे. आणि सुरुवातीला तर अगदीच 20 वर्षाच्या असताना जेव्हा तू इथे आलास तेव्हा ना आपलं माइंड खूप असं काय म्हणतो आपण, खूप फ्रजाईल असतं. आपण कुठला जसं आपले पेरेंट्स म्हणायचे की चांगला ग्रुप निवड, त्या लोकांमध्ये राहा, पण तसे राहतो. आपल्याला कधी कधी भरकटण्याची पण एक भीती असते की नाही वाईट मार्गाला लागलो. तू हे सगळं एक्सपिरियन्स केलं सुरुवातीला इथं आल्यावर, कारण का आपलं स्वतः ते स्ट्रॉंग हेडेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे या फील्डमध्ये. तू एक्सपिरियन्स केलंस सराउंडिंग मॅटर्स? डेफिनेटली इट डज, डेफिनेटली. बिकॉज असं नाही की माझ्या अराउंड म्हणजे बुरी संगत म्हणतात ना, तर मला कधी बुरी संगत मिळाली नाही अशातला भाग नाही आहे. खरं तर देर वर सम ऑफ माय फ्रेंड्स की ज्यांच्याबरोबर जर का मी कंटिन्यू राहिलो असतो तर थिंग्स वुड हॅव गॉन साऊथ. पण आय डोंट नो वाय, आता अगेन देवाचीच कृपा असेल ती, पण सिच्युएशन्सच अशा होत गेल्या की जो बॅड इन्फ्लुएन्स होता मी आपोआप सेपरेट झालो तिथनं. आय हॅड टू डू नथिंग. मला स्वतःहून काही करावंच लागलं नाही. मी मुंबईला आलो तर मग सगळं पुण्यातला तो म्हणजे चांगले मित्र होते ते राहिले जरी मी शिफ्ट झालो असलो तरी, जे चांगले नव्हते ते आपोआप गायब झाले. सो द वन्स दॅट वर गुड दॅट स्टेड, दॅट विच वॉज नॉट दॅट वेंट अवे. येस. आणि आत्ता पण तुला स्क्रीनवर बघताना ना माझ्या घरी सुद्धा कमळी फॅन्स खूप आहेत, कमळी सिरियलचे फॅन्स. तर त्यांना खूप रिलेट होतं की प्रत्येकाला असं वाटतं की नाही माझा जर मुलगा असेल तर मग तो ऋषीसारखा असेल. म्हणजे खूप स्वतःची काय बोलतात त्याला तत्व पाळणारा किंवा असा एक स्ट्रॉंग. ऋषी आणि निखिलमध्ये काय डिफरन्स आहेत किंवा काय सिमिलॅरिटीज आहेत कॅरेक्टरमध्ये? मला ॲक्च्युली ऋषी कॅरेक्टर खूप आवडतं बिकॉज आय फील ते खूप ह्युमन कॅरेक्टर आहे. येस. आपल्याकडे जनरली टेलिव्हिजनमध्ये किंवा आपण पोर्ट्रे करताना ना एक्झॅजरेशन आयडियलिस्टिक प्ले करतो की ती फिमेल प्रोटॅगॉनिस्ट असू दे किंवा मेल प्रोटॅगॉनिस्ट असू दे, दे आर व्हेरी आयडियलिस्टिक की
मुलगी असावी तर अशी किंवा मुलगा असावा तर असावा. ऋषी कॅरेक्टर मला तसं नाही वाटत. म्हणजे तो त्याच्या आईवडिलांवर चिडचिडकण करतो, तो त्याच्या आईशी पण भांडतो, ज्याचं म्हणजे त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्याशी तो खोटं पण बोलतो, तो घरच्यांशी पण खोटं बोलतो. ठीक आहे, त्याचा उद्देश चांगला आहे, बट ही इज नॉट कम्प्लिटली वाईट. तो थोडासा चुका करणारा पण आहे. बॉय नेक्स्ट डोअर. हा, सो ते मला खूप खूप छान वाटतं ते की हा, दिस इज व्हॉट रिअल लाईफ इज, रिअल पीपल आर, की जे करतात असं थोडंसं खोटं बोलणं, थोडीशी चिडचिड करणं, काय वेळ प्रसंगी कोणाबरोबर आपल्याच माणसाबरोबर आपण भांडतो तसं भांडण करणं, ह्या गोष्टी होत असतात. सो आय फील की लोकांनी जसं कॅरेक्टरमधल्या तुम्ही चांगल्या गोष्टी बघता तशाच म्हणजे असं जर का लोक म्हणत असतील की आम्हाला ऋषीसारखा मुलगा पाहिजे, तर इट्स अ गुड थिंग ॲक्च्युली, बिकॉज तसं झालं तर मग आपण लोकांचं चांगलं वाईट दोन्ही ऍक्सेप्ट करतोय असं होतं. ट्रू, व्हेरी ट्रू. आणि खूप रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे. आणि जसं तू म्हणालास की तुझे सर्टन गोल्स आहेत, ते गोल्सही लवकरच फुलफिल व्हावेत अशी इच्छा आहे. आणि इथे खरंच यार म्हणजे तुम्ही सगळे फॅमिली सोडून इथे कामासाठी येतात. दॅट इज जितकं हे बॅचलर लाईफ बोलणं इझी आहे ना, तितकं खूप डिफिकल्ट आहे, राईट? सो समअप करायला मला सांग की समअप कसं करशील ऑन युअर बॅचलर लाईफ? फन, रोलर कोस्टर राईड की काय? रोलर कोस्टर. कारण एक तर सततचं शिफ्टिंग. येस. त्यानंतर आता कमी सिरियल सुरू असताना कितींदा शिफ्ट केलंस? हेच दुसऱ्यांदा. हा, म्हणजे आता इथेच असणार आहे मी. सो आता पण ह्याच्यानंतर कदाचित कमळी नंतर परत मी शिफ्ट करीन, पण आता कमळी संपायला खूप वेळ आहे, त्यामुळे पण हे माझं मॅनिफेस्टेशन आहे, कमळी संपायला खूप वेळ आहे. येस, नाही खरंच खूप छान सुरू आहे सिरियल टचवूड. आणि ऋषी अगेन निखिल इथे हा आमच्या शोचा सक्सेस. या यू कॅन से दॅट. नाही मला खरंच ऋषी येतं यार तोंडात, बट ठीक आहे. निखिल, मुंबईत घर घेण्याबद्दल काय तुझं से आहे? ड्रीम असतं ना प्रत्येकाचं. करायचंच आहे. इनफॅक्ट माझे प्रयत्न चालू आहेत त्या दिशेने. सो ऑल द बेस्ट फॉर दॅट. म्हणजे आता माझं असं मॅनिफेस्टेशन आहे की इथून शिफ्ट व्हायचं ते स्वतःच्या घरात. क्या बात आहे यार. ऑल द बेस्ट फॉर दॅट. आणि आपण भेटू. आणि हे मस्त होतं यार आजचं जे काय आहे. येस येस. आणि हे ड्रिंक तू आज केलंस, पण रोज तुझं किती जाणं असतं? आता मी त्याच्या किचनमध्ये बघितलं, खूप हेल्दी गोष्टी आहेत है ना? रोज जाणं होतं माझं, कारण अगेन जेवण आपल्यालाच बनवायला लागतं. सेटवरती जे जेवण येतं तेच नॉट म्हणजे चांगलं असतं, पण किती दिवस खाणार सेटवर? नाही, आणि माझ्या डाएटमध्ये ते इन्क्लुडेड नाही आहे. त्यामुळे मग ग्रिल्ड चिकन म्हणा किंवा पनीर, हे जे काय लागतं आपल्याला, प्रोटीन, ओट्स, म्युसली, ह्या सगळ्या गोष्टी बनवायला लागतात, त्यामुळे मग जावं लागतं. येस. सो हे जेमिनायनेही सजेस्ट केलंय, बट मेहनत निखिल आणि माझी होती थोडीफार. सो येस निखिल, थँक्यू सो मच तुझी आज बॅचलर लाईफ आम्हाला थोडीशी झलक दाखवल्याबद्दल. बट ऑल द बेस्ट फॉर कमळी आणि सगळ्या ड्रीमसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. चिअर्स.